अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या LCB पोलीस निरीक्षक निवडीबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने मॅट यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। LCBच्या निरीक्षक निवडीसाठी 5 निरीक्षकांची समिती नेमून त्याद्वारे पारदर्शक प्रक्रिया राबवण्याचे आदेश मॅटने प्रशासनाला दिले आहेत। या निर्णयामुळे कोल्हापूर पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती। त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती। या अनपेक्षित बदली विरोधात कळमकर यांनी मॅटकडे धाव घेत दाद मागितली होती। या प्रकरणावर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर मॅटने कळमकर यांचा अर्ज मंजूर केला आहे। मॅटने दिलेल्या आदेशानुसार आता LCBच्या नूतन पोलीस निरीक्षकाच्या निवडीसाठी 5 पोलीस निरीक्षकांची एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे। ही समिती आपला अहवाल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे सादर करेल। त्यानंतर हा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि त्यांचा स्तरावर नवीन निरीक्षकाच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय घेतला जाईल। कार्यकाळ पूर्ण होण्याआधी होणाऱ्या बदल्यांच्या संदर्भात मॅटने दिलेला हा निकाल पोलीस प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरणार असून आता LCBच्या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।